परीक्षा आहे आणि ही परीक्षा देताना तिला काय झालं तर सगळ्यात आधी तू खोटी ठरशील। ही परीक्षा आहे ना, ही परीक्षा तुझ्या अस्तित्वाची आहे, त्यामुळे तुला आज सिद्ध करावंच लागल। सिद्ध कर, तू आहेस, सिद्ध कर। उठ, जागी हो, माझ्या बहिणीच्या पाठीशी उभी राहा। तू आहेस याचा पुरावा तुला द्यावा लागल। माझ्या बहिणीबरोबर तुला तुझं अस्तित्व सिद्ध करावंच लागल। दाखव या जगाला तुझ्या लेकराच्या पाठीशी उभी आहेस तू। अरे देवा परमेश्वरा, मला ऐका, थांबवा हे सगळं, बाहेर बोलवा पोरासनी, तुम्हीच थांबवू शकताय। एकदा बाण सुटला का सुटला, एक तर शिकार तरी होते किंवा वार तरी फोकट झाला। आम्ही आता दोन्हीसाठी तयार आहोत, पण आता ह्यात मध्ये कुणीच पडू शकत नाही। गुरुजी, ही परीक्षा थांबवण्यासाठी आपण काही करू शकतो का? अक्का प्रेग्नेंट आहे, तिला त्रास होईल। गुरुजी, काय चाललंय? थांबवा ना हे सगळं, अक्काला बाहेर येऊ दे ना। याला पलटीचा सोहळा म्हणतात पोरींनो। ही परीक्षा द्यायला येणारा कधी माघार घेऊ शकत नाही। हे पात्र शत्रुरावांचं आणि हे तेजश्रीचं। आता या पात्रांमधला शेवटचा थेंब जेव्हा संपेल तेव्हाच ही परीक्षा थांबेल। जोपर्यंत जो पलटीत राहील तो खरा आणि जो बाहेर फेकला जाईल त्याच्या मनात काहीतरी खोट आहे हे सिद्ध होईल। गुरुजी, पण अक्काच्या जीवाचं काय? जिच्यासाठी हा सोहळा आहे ती काळजी घेईल ना, काळजी नका करू पोरींनो। अक्का, बाईस धीर धर, समजा नीट होईल बघ। देवी ऐक, आमच्या अक्काचं रक्षण कर। घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये कणा कणात तू जीव जीवन तू मुद्दा नाही केलेलं आहे, चुकून घडलंय। तुम्हाला माहिती आहे मी आता काय बघितलं डॅडी? मी तुम्हाला चापकानं पुरून काढतो आणि माझं पण मी तेच करायला सांगते आता। पण काय करणार, तुम्ही माझ्यासाठी देव आहे ना। देवावर भक्त किती बी चिडला तर तो हात उचलू शकत नाही, म्हणून माझी मूठ झाकलेली आहे। जावई बापू,
मुद्दाम नाही केलं आम्ही, ते चुकून झालं वा. चुकून? हो, 4 चौघात घरातल्या लक्ष्मीचा अपमान केलाय तुम्ही. तुम्ही चुकून झालं म्हणताय? हो, तुम्ही काय केलं तुम्हाला तरी कळतंय का डॅडी? तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती डॅडी. याच्यातला दानव जणू आमच्यात शिरला होता. या आमच्या चिरंजीवच्या अशा वागण्या पाहिजे आमचं डोकाच फिरलं होतं. आम्ही काय वागतोय, काय करतोय, काय आम्हाला कळना झालं होतं. हो, कसं शक्य आहे डॅडी? इथल्या सगळ्या माणसांना कळत होतं तुम्ही काय वागताय ते. आज तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर इथंच मुर्दा पाडला असता त्याचा. पायवर हात उचलला तर सूर्या त्या माणसाचं काय करू शकतो ना सगळ्यांना दाखवून दिलं असतं मी. हो, जरा बघा तिच्याकडे. एवढं होऊन सुद्धा तिच्या डोळ्यात तुमच्यासाठी जरा सुद्धा राग नाही. तुम्ही काय केलं? ती तुमची बायको नसून कुणीतरी आश्रित असल्यासारखं वागलं. या देवळाच्या गाभाऱ्यात जी आहे तिनेच दिलेल्या या पुरुषपणाचा माज तुम्ही तिच्यावरच दाखवलात. तुमच्याकडनं हे चुकून नाही झालं डॅडी. आज देवीच्या दरबारात तुम्हाला अजिबात माफी नाही, अजिबात नाही.